जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, प्रत्येकाला व्ह्यूज, सबस्क्रायबर, वॉच टाइम हवा असतं आणि मी जर तुम्हाला आज असं सांगितलं की तुम्ही तुमच्या व्हिडिओमधूनच तुमच्या बाकीच्या व्हिडिओंना पण प्रमोट करू शकता, तर मित्रांनो बऱ्याच लोकांना विश्वास पण बसणार आहे आणि ज्यांना ही गोष्ट माहिती आहे ते हा व्हिडिओ कंप्लीट बघणारच आहेत। पण तुम्हाला जर ही गोष्ट माहिती नसली तरी मित्रांनो ही व्हिडिओ जी आहे ती तुम्ही कंप्लीट बघायचे, कारण हा जर व्हिडिओ तुम्ही कंप्लीट बघितला तर तुम्हाला निश्चितच समजणार आहे की तुम्ही तुमच्या व्हिडिओमधूनच तुमचे बाकीचे व्हिडिओ कशा प्रकारे प्रमोट करू शकता। तर मित्रांनो, मी बोलत आहे एंड स्क्रीन बद्दल। व्हिडिओ संपत आल्यानंतर तुम्हाला साइडला दोन व्हिडिओज दिसत असतात, तर त्याला एंड स्क्रीन बोलतात। तर मित्रांनो, ती एंड स्क्रीन आपण आपल्या व्हिडिओला कशा प्रकारे लावू शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे, इंटरेस्टिंग आहे, माहितीपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओला पटापट जे आहे ते मित्रांनो लाईक करायचं आहे। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या SP टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो। तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, संपूर्ण गोष्टी डिटेल्समध्ये एक्सप्लेन करण्यासाठी मी माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहे। तुम्ही देखील तुमच्या मोबाईलवरून एंड स्क्रीन लावू शकता। आता भलेही तुम्ही तुमच्या YT स्टुडिओ ॲपमधून नाही लावू शकत, पण क्रोममध्ये मी तुम्हाला अशा काही सेटिंग्स सांगणार आहे ज्यामध्ये तुम्ही जर व्यवस्थितरित्या काम केलं तर तुम्ही मोबाईलवरून देखील एंड स्क्रीन लावू शकता। सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर इथे तुम्ही सर्च करायचं आहे studio.youtube.com। आता studio.youtube.com सर्च केल्यानंतर यूट्यूब स्टुडिओ तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होईल, पण यावरती जर तुम्ही जसेच तसं क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्ट YT स्टुडिओ ॲपमध्ये रिडायरेक्ट होता। पण तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी YT स्टुडिओ जे दिसतं यूट्यूब स्टुडिओ त्यावरती बोटाने लॉंग प्रेस करून धरायचं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता ओपन इन न्यू टॅब, तर किंवा ओपन इन न्यू टॅब ग्रुप। तर ओपन इन न्यू टॅब ग्रुपवरती जर मी क्लिक केलं तर खाली मला एक न्यू टॅब ओपन झालेलं दिसेल, ज्यावरती जर मी क्लिक केलं तर माझ्यासमोर माझा यूट्यूब स्टुडिओ ओपन झालेला आहे। तर मित्रांनो बघू शकता साईडला मी माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्हाला माझा चॅनलचा ॲनालिटिक्स दाखवत आहे। तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं 2 नंबरला थोडं मी झूम करून दाखवतो। तर इथं बघू शकता जो पण तुमचा काही साईडला डाटा असतो त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला डॅशबोर्ड आणि त्याच्या खाली जो आहे तो तुम्हाला व्हिडिओ म्हणजे कॉन्टेंट नावाचा ऑप्शन भेटतो। तर कॉन्टेंटवरती क्लिक करायचं आहे, नंतर तुमचे सर्व व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला शो होतील। आता व्हिडिओ शो झाल्यानंतर इथं तुम्ही तुमचा कुठला पण व्हिडिओ असेल त्यावरती एंड स्क्रीन जर तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। आता फोटोचा बॅकग्राऊंड HD करा किंवा काय हा व्हिडिओ आहे तर त्यावरती मी क्लिक केलेलं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग्स हे सर्व दिसायला चालू होईल आणि थोडंसं साईडला स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एंड स्क्रीन हा एक ऑप्शन बघायला भेटेल। तर यावरती जस्ट तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एंड स्क्रीन वगैरे बघायला भेटेल। तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता वरती एलिमेंट दिसते। आता हे मी सर्व रिमूव्ह करतो म्हणजे तुम्हाला प्रॉपर समजावून सांगता येईल। तर सुरुवातीला तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला भेटतो। ओके, तर इथं तुम्ही बघू शकता एंड स्क्रीन आहेत। तर सुरुवातीला हे इम्पोर्ट फ्रॉम लेटेस्ट व्हिडिओ जर आधी यूज केला असेल तर येतं, किंवा ते नाही येत सुरुवातीला। 1 व्हिडिओ 1 सबस्क्रायबर, तुम्हाला 1 व्हिडिओ आणि 1 सबस्क्रायबर टाकायचं असेल टाकू शकता, 1 प्लेलिस्ट 1 सबस्क्रायबर टाकायचं असेल टाकू शकता, किंवा 2 व्हिडिओज पण टाकू शकता, दोन्ही बाजूला 2 व्हिडिओज टाकू शकता, किंवा 1 व्हिडिओ आणि 1 प्लेलिस्ट टाकू शकता, 1 व्हिडिओ 1 प्लेलिस्ट आणि 1 सबस्क्राईब बटन टाकू शकता। काही वेळेस मित्रांनो तुम्ही 4 व्हिडिओ पण टाकू शकता, 1 2 3 4, पण मी बेस्ट सजेशन देतो तुम्हाला जे तुम्ही व्हिडिओमध्ये बोललेलं आहात फक्त त्याच्या रिलेटेडच व्हिडिओ असेल तर टाका। समजा मी आता जर ह्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की तुम्हाला फोटोचा बॅकग्राऊंड कसा कट करायचा ते सांगितलेलं आहे, किंवा फोटोचा बॅकग्राऊंड कट कसा केलेला आहे ते दाखवलेलं आहे। तुम्हाला जर फोटोला HD बनवायचा असेल तर तुम्ही इथे क्लिक करा, तर त्या व्यतिरिक्त तो व्हिडिओ येतो। आणि मित्रांनो, एंड स्क्रीन जे आहे ते लास्टच्या 20 सेकंदापुरतीच लावता येते, 20 सेकंदापेक्षा कमी कालावधीसाठीच लावता येते, 20 सेकंदापेक्षा जास्त नाही। त्यामुळे हे तुम्हाला एंडलाच लावता येते, हे लक्षात घ्या पहिल्यांदा। तर मी आता सध्या काय करणार आहे, 1 व्हिडिओ आणि 1 सबस्क्राईब बटन लावणार आहे, ठीक आहे। तर त्यावरती मी क्लिक केलं तर इथं बेस्ट व्ह्यूवर 1 व्हिडिओ आला, इथं सबस्क्राईब बटन एक आलं। ओके, आता हे जे सबस्क्राईब बटन आहे हे मित्रांनो तुम्ही बघू शकता सर्कलमध्ये येतं। ओके, तर इथं दिसत आहे, हे तुम्हाला मी झूम करून दाखवतो। तर हे बघू शकता, यावरती क्लिक केल्यानंतर आपला चॅनल येतो। ओके, तर हे तुम्ही लावायचं कसं, सबस्क्राईब तर ॲटोमॅटिक येतं। आता इथं तो व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ तुम्हाला काय बेस्ट फॉर व्ह्यूवर म्हणजे तुमच्या चॅनलवरती सगळ्यात मोस्ट पॉप्युलर असणारा व्हिडिओ कुठला असेल तो इथं दिसतो। तुम्हाला जर रिसेंटली अपलोड केलेला व्हिडिओ दाखवायचा असेल तर इथं तुम्ही मोस्ट रिसेंट व्हिडिओ सिलेक्ट करू शकता। आता यामुळे काय होतं, तुम्ही भले 2 वर्षांनी व्हिडिओ टाकला असेल तर 2 वर्षांनी ज्यावेळी तुम्ही व्हिडिओज टाकणार आहात तर त्याच्या आदल्या दिवशी जो पण रिसेंटली व्हिडिओ अपलोड केला होता तो इथं दिसेल आणि तो प्रत्येक व्हिडिओला अपडेट होत जाईल। आता तुम्ही आज जर व्हिडिओ टाकलेला असेल आणि तुम्ही मित्रांनो 1 वर्षानंतर व्हिडिओ टाकला, 1 वर्षानंतर जो रिसेंटली व्हिडिओ असणार आहे तो तुमच्या मागच्या 1 वर्षामध्ये टाकलेल्या व्हिडिओला सुद्धा मोस्ट रिसेंट जर तुम्ही सिलेक्ट केला असेल तर प्रत्येक जुन्या व्हिडिओला पण तुमचा नवीन व्हिडिओ एंडला दिसत जाईल। तर हे एक सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे। किंवा इथं तुम्हाला चूज
स्पेसिफिक व्हिडिओ, तर इथं चॉईस करू शकता तुम्ही कुठलाही स्पेसिफिक व्हिडिओ जो तुम्हाला टाकायचा. आता मी यात बोललो होतो तुम्हाला फोटोचा बॅकग्राऊंड कट करायला शिकायचा असेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर तो व्हिडिओ मी या ठिकाणी दिलेला आहे, तर तो इथं मी ॲड करू शकतो. ओके, तर तो व्हिडिओ इथं माझा दिसून जाईल. तर हे सर्व सेटिंग झाल्यानंतर मित्रांनो आणखीन एक गोष्ट असते. आता यात माझा फेस वगैरे दिसतोय आणि एंडला मला एंड स्क्रीन लावायचे. तर ज्या ठिकाणी एंड स्क्रीन तुम्हाला लावायचे असेल तिथं तुम्ही इथं टाईम लावू शकता. ठीक आहे, आता इथं 0.2 मिनिट 7 सेकंदापासून 2 मिनिट 27 सेकंदापर्यंत आहे. तर हे झालं 20 सेकंद. आता मला शेवटचं काही नाही 10 सेकंदच लावायचं आहे. तर मी इथं जस्ट 7 आहे, त्या 7च्या ठिकाणी मी 17 करेन. ठीक आहे, 17 केल्यानंतर काय होईल, फक्त 10 सेकंदापुरताच. इथं बघू शकता ही पट्टी इथं होती, ती पट्टी इथं आलेली आहे, निळ्या कलरमध्ये दिसते ती. तर लास्टच्या 10 सेकंदापुरतंच हे दिसणार आहे. तर हे देखील तुम्ही करू शकता. ओके, आणि त्यानंतर इथं वरती तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला सेव्ह नावाचा ऑप्शन पण बघायला भेटेल. ओके, तर थोडंसं YT स्टुडिओ ॲपमध्ये क्रोममध्ये जर तुम्ही करायला गेला तर हे थोडंसं किचकट आहे, पण हे जर केलं तर तुम्हाला व्ह्यूज चांगले येणारच आहेत. ओके, आता हे सर्व झाल्यानंतर मित्रांनो इथं जर तुम्ही बघितलं तर सेव्ह नावाचा ऑप्शन येतो. हे थोडंसं मी हलवाहलवी करतो याची म्हणजे सेव्ह येईल. तर इथं सेव्हवरती मी क्लिक केल्यानंतर हे सेटिंग सेव्ह होईल. आता सेव्ह केल्यानंतर हे तुमच्या व्हिडिओवरती एंडला दिसेल. ओके, तर मित्रांनो हे जे आहे ते तुम्ही स्वतःच्या व्हिडिओजवरती करू शकता आणि याच्यातून व्ह्यूज वाढू शकतात. आता तुम्हाला जर माहिती नसेल की आय बटन कसं लावायचं आहे तर मला जास्तीत जास्त कमेंट करा, नेक्स्ट व्हिडिओ आपण त्या टॉपिकवरती बनवूया. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की एंड स्क्रीन कशा प्रकारे लावू शकतो. व्हिडिओ आजचा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि या चॅनलवरती नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली प्रो यूट्यूबर सिरीज नक्की बघा आणि प्रो यूट्यूबर बना. जय हिंद, जय महाराष्ट्र.